हॅलो फ्रेंड्स, शंकर बोळजी आमच्या गोंया खातीर. गडकरी साहेब, हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार. आज गोव्यामध्ये तुम्ही कितीशे हजार कोटी दिले आहेत डेव्हलपमेंटसाठी, हायवेज बांधण्यासाठी, पण आज गोव्याची सत्य परिस्थिती या पावसात सारखी दिसते आहे. आता तुम्ही बघा, हे बांबोळीमला आता हा जेव्हा हायवे बांधला होता त्यावेळी या सर्व्हिस रोडवर आता गेली 3 वर्षे झाली उदक साठवत आहे. इकडे उदक साठवत आहे आणि टू व्हीलरवाल्यांना इकडे गाडी चालवायला मिळत नाही. अशीच परिस्थिती नितीन गडकरी साहेब अशीच परिस्थिती सगळ्या गोव्याभर आहे. जिकडे तिकडे डेव्हलपमेंट झालं आहे तिकडे हे करप्शन. आता मला एक सांगा, डेव्हलपमेंट इंजिनियर करतात तर त्या इंजिनियराला माहीत नसतं कुठे पाईप ठेवायचं आणि कुठे त्या उदकाची एक्झिट ठेवायची. ती आता या स्विमिंग पूलमध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे तरी सांगा आम्हाला. जर नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे तरी सांगा, कारण याच्यामध्ये आंघोळ बिंघोळ करायची टेक्नॉलॉजी आहे तर सांगा, लोकांना कळू दे. कारण आता हे टू व्हीलरवाले जे एवढे लोक आहेत, टू व्हीलरवाले त्या लोकांना या हॉस्पिटलमध्ये येताना त्रास होतो. आता ही परिस्थिती पेडणे, उगिये, म्हापशा, करसवाडा सगळीकडे आहे. जिथे हजार कोटीचं डेव्हलपमेंट झालं आहे तिथे ही परिस्थिती आहे सगळीकडे. पणजीला ही परिस्थिती आहे, म्हापशाला परिस्थिती सेम आहे, पेडणेला ही सेम परिस्थिती आहे. म्हणजे आज जे भारतीय जनता पार्टीने डेव्हलपमेंट केलं आहे ते डेव्हलपमेंट फेक डेव्हलपमेंट आहे. कारण आमच्या गोव्यात असं कधी अगोदर व्हायचं नाही. हे डेव्हलपमेंट झालं तेव्हापासून हे सगळं व्हायला लागलं. अरे मी म्हणतो डेव्हलपमेंट करा, पण व्यवस्थित करा. ते पैसे सारखे वापरा. हजार कोटीचं डेव्हलपमेंट आणि तुम्हाला 1000 रुपयाचे पाईप एक्झिटसाठी घालायला होत नाही. प्लॅनिंग नाही या डेव्हलपमेंटला, प्लॅनिंग नाही. आणि हे डेव्हलपमेंट सामान्य माणसाने का सोसावं? कारण पैसे कॉन्ट्रॅक्टर खातो. हे मंत्री काय करतात ते आम्हाला माहित नाही. हजार ती लोक आमच्या आता पीडब्ल्यूडी मिनिस्टर तुमच्याकडे पैसे मागतात, तुम्ही त्यांना पैसे देतात आणि तुम्ही येतात इनॉग्रेशन करतात. नंतर तुम्ही कुठे बघतात इकडे काय चाललंय आणि सामान्य माणूस काय सोचतोय तो. अहो नितीन गडकरी साहेब, जो फ्लायओव्हर बांधलाय, त्या फ्लायओव्हर पाणी साठतंय, तिकडे एक्झिट नाहीये पाण्यासाठी. एक सिंपल गोष्ट, पाण्याची एक्झिट, पाणी कुठून जायचं ते या इंजिनियर्सला माहीत नाही आहे. आज गोव्यामध्ये कुटाळीचा पूल तुम्हीच इनॉग्रेशन केला होता, तिकडे पण सगळं पाणी साठलेलं आहे काय. आणि हे सामान्य लोक आमचे स्वस्त आहेत गोव्याचे. सगळीकडे पाणी साठलेलं आहे आणि ही पूरग्रस्त परिस्थिती आज गोव्यामध्ये आहे. कोण जाब विचारणार? हे पीडब्ल्यूडी मिनिस्टरचे जे पद आहे ते आमच्या गोव्याच्या सीएम कडे आहे आणि ते हसून लोकांना सांगतात भिवपाची गरज ना म्हणून. मग यांना आता आम्ही काय म्हणायचं? कशाला ही दादागिरी? हजार कोटी खर्च करून उलटी दादागिरी आम्ही सोसायची. आता ऑलरेडी जो फ्लायओव्हर चालू आहे परवरीचा, तिथे पण आम्हाला सोसावं लागतं. रस्ता नाही आहे, खड्डे पडलेले आहे, लोक त्याच्यामध्ये पडतात, मोडतात, मरतात. एक साधी लादी घालायला होत नाही यांच्याकडे. काय करायचं? कुणाच्या नावानं बोंबलायचं? बोंबलून थकलो. गडकरी साहेब, जरा विचार करा. या लोकांना पैसे हजार कोटी देताना विचार करा की हे त्या पैशांचे काय करतात. डेव्हलपमेंट करतात हे स्वतः खातात तो विचार करा. गडकरी साहेब, या गोवा सरकारला प्रश्न विचारा. मी जे हजार कोटी दिले होते डेव्हलपमेंटसाठी ते क्वालिटी डेव्हलपमेंट का नाही झालं? गेल्या वर्षी मालपे इथे रिटेनिंग वॉल कोसळली, तिकडे मी कपडे काढून प्रोटेस्ट केला, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला. मीच तो शंकर पोळजी जो व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता. नितीन गडकरी साहेब, रिटेनिंग वॉल सारखे नाहीये. परत पेडण्याची रिटेनिंग वॉल पडण्याच्या परिस्थितीत आहे. परत ती पडणार. कोणाच्या गाडीवर पडली तर कोण पडून मरणार, मोडणार. जरा लक्ष द्या नितीन गडकरी साहेब, लक्ष द्या. असं आम्हाला निग्लेक्ट करू नका आणि असं सत्तेचा या लोकांना गैरवापर करू देऊ नका. ही लोक फक्त स्वतःच्या आशेसाठी डेव्हलपमेंट करतात. तुम्हाला खोटे प्रोजेक्ट दाखवतात आणि हे पैसे आणतात आणि हे डेव्हलपमेंट पाठीमागे बघा. या डेव्हलपमेंटमध्ये सगळं पाणी साठलेलं आहे. डेव्हलपमेंट पाण्यामध्ये बुडलेले आहे. नितीन गडकरी साहेब, डेव्हलपमेंट पाण्यामध्ये बुडलेलं आहे. जरा लक्ष द्या.